नमस्कार. साधा सरळच्या स्टुडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. दरवेळी आपण नवीन-नवीन पॉडकास्ट तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आतापर्यंत आपण बघतो की जन्म असेल, जन्मतारीख असेल, रास असेल, कुंडली असेल, अशा बऱ्याच गोष्टींचा अभ्यास हा आधीपासून चालत आलेला आहे. त्याचबरोबर आता अंकशास्त्र याला फार महत्त्व दिलं जात आहे आणि प्रत्येक जण अंकशास्त्राची माहिती जाणून घेतोय, त्यावर काम करतोय आणि कुठला अंक आपल्याला सोयीस्कर ठरेल, सोयीस्कर म्हणण्यापेक्षा चांगला किंवा आपल्याला साथ देईल या पाठीमागचा आपण अभ्यास करत असतो आणि वेगवेगळ्या अंकशास्त्रज्ञांकडे जातो आणि त्यांच्याकडून आपल्याला जो अंक चांगला पुढं जाऊन करिअरला किंवा आपल्या भविष्यातल्या आयुष्याला मदत करेल अशा अंकाला आपण प्रेफरन्स देत असतो. पण यामध्ये या अंकांमागचं काय गणित आहे नेमकं? अंक म्हणजे विज्ञान की श्रद्धा फक्त? याबद्दल आपण आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आजच्या पॉडकास्टमध्ये असणार आहेत अंकशास्त्र अभ्यासक किशोर गाडेकर सर. 22 वर्ष त्यांनी अंकशास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि आज चांगल्या पद्धतीने ते अंकशास्त्राबद्दल माहिती देतात. बऱ्याच लोकांना मोबाईल नंबर असेल, जन्मतारीख असेल, तर याबद्दल अंकशास्त्रामध्ये काय सांगितलं आहे किंवा त्याचा कशा पद्धतीने तुम्ही उपयोग करू शकता तुमच्या आयुष्यात हेही सांगतात. आणि त्याचबरोबर त्यांची एक टॅगलाईन आहे की मी भविष्य सांगत नाही, कर्म भविष्य बनवतं. त्यामुळे जे आपण कर्म करतो त्यावरच आपलं भविष्य अवलंबून आहे आणि कुठलंही विज्ञान हे फक्त आपल्याला मदत करत असतं त्या रस्त्यापर्यंत किंवा त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी. त्यामुळे त्याचा उपयोग आपण कसा करतो हेही तितकंच महत्वाचं आहे. आयुष्यात कॉन्फिडन्स हा किती मॅटर करतो आणि त्याचबरोबर अंकशास्त्र म्हणजे नेमकं काय, गणितामध्ये वापरले जाणारे अंक आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने काम करत असतात, ह्या सगळ्याची माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. छान अशा गप्पा मारणार आहोत आणि प्रत्येक अंकाची गंमत, रहस्यमय गंमत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चला सुरू करूया. सर मला सांगा, आपण बऱ्याचदा म्हणतो की अंक हे फक्त गणितातच आहेत. पण आता सध्या बघायला गेलं तर अंकशास्त्र हे फार महत्वाचं होत चाललंय आणि यामध्ये अंकशास्त्रामध्ये अंकापाठीमागे काय ऊर्जा असते नेमकी आणि त्याचा काय अर्थ आहे? अंक हे माणसांनी बनवलेल्या आकृती आहेत. बरोबर. त्यामुळं कुठल्याही देशात गेला तरी अंकांच्या जागा फिक्स आहेत. तर आज 2026 वर्ष चालू आहे की आपण अंक वापरतो, त्याच्यामध्ये कुठेही चूक नाहीये. ज्या गोष्टीमध्ये प्लस आणि मायनस, ज्या गोष्टीमध्ये मेल आणि फिमेल असते ती गोष्ट अनंत चालते. तर ह्या नंबर्स मध्ये सुद्धा प्लस मायनस वेव्हज आहेत. एक तर टॉप नाही तर बॉटम. 1 हा प्लस असेल तर त्याचा मायनस पॉईंट 0 असतो. बरं. असे प्रत्येक अंक एकमेकाचे प्लस मायनस होत गेले. बरोबर. त्यामुळं अंक एवढे पॉवरफुल चालतात की ह्या अंकांच्या मधून असे वेव्हज बाहेर पडतात की ते प्रत्येक माणसाच्या स्वभावामध्ये त्या अंकांचे इफेक्ट दिसतात. बर. आता टू म्हणजे जिथं दोघं आहेत तिथं टू समजला जातो. म्हणजे 2 म्हणजे टू. म्हणून आपण पाण्याला सुद्धा H2O म्हणतो. पाणी हा रिलेशन डेव्हलपमेंट करणारा पदार्थ आहे. तर 2 मधनच देवभक्ती मार्ग तयार होतो. 2 मधनच आता समजा एखाद्याचं मॅरेज झालं, त्याला संतती प्राप्त होते. म्हणजे लहान जन्मलेलं मूल सुद्धा हे दोघांच्यातनं तयार होतं. ते 9 अंकासारखंच दिसतंय. तसंच 3 हा हेल्प करतो. तर हेल्प करणारा मायनसला गेला म्हणजे तो 8 वर जातो. 8 आकडा बघा तुम्ही डायरेक्टली त्याची फिगरच तशी आहे. अशी गाठ असल्यासारखी आहे किंवा मराठीतला 8 तो हुक अडकवल्यासारखा आहे. तो कमिशन एजंट असतो. बर. असे प्रत्येक अंकांच्या मध्ये प्लस मायनस व्हायब्रेशन्स असतात आणि त्यातनं ती ऊर्जा बाहेर पडते. आता गणितात ते नंबर्स वापरतात, ही गोष्ट खरी आहे. ती गणित करण्यासाठीच ह्या आकृत्या बनलेल्या आहेत. परंतु मनुष्य आपल्या ओळख पटवून देण्यासाठी नंबरचा वापर केला. त्यामुळे त्या नंबरचे वेव्हज हे मनुष्यावर डिपेंड राहतात. त्याच्यावर इफेक्ट व्हायला लागले मनुष्यावर. म्हणजे माझा समजा अंक 7 आहे, माझी जन्मतारीख 1/6 आहे, माझी 1 तारीख आहे, ही सगळ्यांच्या डोक्यावर आहे. मग डिसिजन घेण्याची पॉवर माझ्याकडे जास्त आहे. पण डिसिजन मी म्हणत नाही की मी डिसिजन फार परफेक्ट घेतो. पण 1च्या जवळ कोण येतंय त्याच्यावर डिपेंड असते की 1ची पॉवर किती आहे. आता 1च्या पुढे 0 आला तर तो 1 ला थोडंसं दाबायला बघतो. म्हणजे तो थोडंसं न्यूट्रल करायला बघत असतो. असे त्या नंबरांचे माणसाचे उपयोग जास्त होतात. बरं. आता आपण बघतो की जन्मतारखेवरून बरेच आता लोक व्यक्तिमत्व ओळखतात. तर यामागचं काय गूढ आहे किंवा ह्याचं काय गणित आहे? नेमकी संकल्पना काय आहे? कसं असतं की तुमची जन्मतारीख तुम्ही जन्मल्यापासून तुमच्या नावापुढे लावली. तर समजा तुमची 4 जन्मतारीख असेल तर 4ची आकृती कशी आहे? ही कुऱ्हाडी सारखी आहे. नाहीतर मराठीतले 4 हा कात्रीसारखा आहे. म्हणजे पोलीस, वकील, जज, कलेक्टर, गुंडगिरी. 4 हा फार स्ट्रिक्ट असतो. मग तुम्ही जर तुमच्या जन्मतारखेपुढे 4 जन्मतारीख लावत असाल तुमच्या नावापुढं
तर तुमचा स्वभाव हा स्ट्रिक्ट होतो, तत्वशीलपणा होतो, असे ते तारखेंचं तुमच्यावर इफेक्ट होतो. 0 ते 9 हे हम्म. अंक आपण रोजच्या जीवनात हो वापरत हो असतो. जसं गणितात वापरतो. हो प्रत्येकाच्या फोन नंबरमध्ये सुद्धा हे अंक आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक अंकामागचं काय गणित आहे किंवा त्याची ऊर्जा कशी आहे, त्याचा गुणधर्म काय सांगितला जातो? कसं आहे, आता मगाशी आपण बोललो त्या पद्धतीनं तुमची तारीख किंवा कुठलाही अंक घ्या, त्याची एक पर्सनल तिची पॉवर आहे. बरं. ची बेरीज करायची काही गरज नाही. तर 1 हा सगळ्यात डोक्यावर आहे, म्हणून तो डिसिजन मेकर आहे. तर तुम्ही नंबर्स हे 3 असेल तुमचा, तर तो मदत करतो. बरं. समजा एखाद्याची तारीख 13 असेल, तो 4चा इफेक्ट नाही होत. हां, म्हणजे बरेच जण 3 अधिक हां. 1 करतात. तर तो 4चा इफेक्ट होत नाही. त्याचा मूळ स्वभाव बेरीज करणे म्हणजे तुमच्या मनात काय चाललंय हे बेरीज झालं. बरं. आणि तुम्ही रिअल वागताय हे 1 आणि 4 धरा किंवा 2 आणि 4 धरा. तुम्ही रिअल कसं वागताय लोकांना दिसतंय. तुमची 24 असेल तर तुम्ही एखाद्याबरोबर रिलेशन डेव्हलपमेंट केला किंवा एखाद्याला शब्द दिला तर तुम्ही पाळता तो. हां. 24 असेल तर. भले स्वतःचं नुकसान होऊ दे. पण हा 4चा इफेक्ट हा रिअल मध्ये दिसतो. पण 24चा बेरीज 6 असते. हं. ते त्याचा मूळ स्वभाव झाला. मला फक्त 0 ते 9 या प्रत्येक अंकाबद्दल एका शब्दात किंवा एका वाक्यात काय सांगाल? त्या प्रत्येकाचा गुणधर्म? 0 ते 9 हे जे अंक आहेत, हे एवढे स्वभाव आहेत माणसांचे. बरं. हे रिअल स्वभाव. तर 1 हा लीडर म्हणूनच काम करणार. बरं. कुठेही जाऊ दे. 2 हा कलाकार असतो. त्याला नॉलेज खूप असतं. 3 हा हेल्प करतो. 4 हा त्याला पटलं तरच ते काम करतो. म्हणजे तो तत्वशील असतो. 5 ला विचार करू शकत नाही 5. तो फास्ट असतो, स्पीड असतो. भले स्वतःचं नुकसान करू दे, पण तो कामात असतो, हं. स्पीडमध्ये असतो. 6 ला कॅल्क्युलेशन करावं लागतं. बरं. आपण केलो तर आपला काय फायदा होईल, नाही केलो तर काय तोटा होईल. 6 हा कॅल्क्युलेशन केल्याशिवाय पुढे पाऊल टाकत नाही. बरं. 7 हा मंत्र्याचं काम करतो, म्हणजे घड्याळातला सेकंद काटा जो असतो तसंच 7चं काम आहे. कारण तो पळत 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 राहतो. त्याला महत्व नसतं. लोक बघतात ते तास काटा आणि मिनिट काटा. म्हणजे प्रत्येक 7च्या मागे 2 व्यक्ती जगत असतात. बरं. 7 हा कंटिन्यू बोलतो. ज्याच्या नंबरमध्ये 7 आहे तो फार ऍक्टिव्ह असतो. किंवा एखाद्याची जन्मतारीख 7 असेल हं. तर त्याला बरोबर घेऊन गेला तर तुमची कामं होतील, बरं. पण त्याची कामं होणार नाहीत. कारण 7 हा पुढारीच असतो. हं. तो कुठेही व्यवहाराला बसत नाही. त्याला फक्त पळायचं माहित आहे. आता 8 जो असतो तो आतल्या गाठीचा असतो. म्हणजे 5 गोष्टीपैकी 3च गोष्टी ओपन करतो. 2 गोष्टी मागे ठेवत असतो. बरं. म्हणजे कमिशन एजंट कसं 10 लाखाचा प्लॉट असेल तर 12 लाखाला सांगणार. हां. हा तो आतल्या गाठीचा आहे 8. हं. 9 हा देवभक्ती मार्गातला आहे. तो लहान बाळासारखा दिसतो. निष्पाप असतो. कारण त्याचे अंदाज कधी खोटे ठरत नाही. आता राहिला 0. 0 म्हणजे ग्राउंड. 9 म्हणजे जमीन या विषयावर 9चं काम असतं. निष्पाप असतो. आणि 0 हा न्यूट्रल होतो. बरं. म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणतो, की शेवटचा अंक 0 असू नये. तो गोष्टींना न्यूट्रल हो. करतो. असं काही आहे कसं का? आहे, मोबाईलमध्ये तुमच्या नावानं नंबर दाबले जातात. बरं. 0 दाबल्यानंतर ज्यावेळेला आपण बोलतो, तर ज्याचा नंबर 0 आहे शेवटी, हं. तो कायम न्यूट्रल असतो. पण त्याच्या जवळ कोण आहे त्याच्यावर त्याची पॉवर ऍक्टिव्हेट होत असते. समजा 00 असेल तर आता 100 हा पोलीस डिपार्टमेंटचा नंबर आहे. त्यांनी फक्त कारवाई करायची असते. पण त्याच्यावरची कारवाई कशी करायची असते? कोर्टाचा आदेश आल्यानंतर. म्हणजे चोराला पकडून आत टाकायचं. मग त्याच्यावर काय कारवाई करायची हे कोर्टाचा आदेश. म्हणजे 0 असतात. हं. 00ला दोघंही न्यूट्रल असतात. डिसिजन देणारा हा तिसराच असतो. बरं. आता आपण बऱ्याचदा असं म्हणतो, की हा अंक म्हणजे हे आता सध्या सुरू झालंय अंकशास्त्र जेव्हा लोकांना समजायला लागलं, की हा आकडा लकी आहे, हा आकडा अनलकी आहे. एक तर या पहिली संदर्भात तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट लकी आणि अनलकी ह्या गोष्टीवर मला नाही वाटत एवढी आपण त्याच्यावर पॉवर देऊ शकतो. कारण कसं आहे, कर्माला फार महत्व आहे. बरं. तुम्ही आज एक पेन घेतलात आणि तुम्हाला संध्याकाळी लॉटरी लागली. पेन लकी म्हणून समजता. हां. पण लॉटरी 8 दिवसापूर्वी काढलेली असते. लक आणि अनलक ह्यात एवढं जास्त ते आपण नाव ठेवतो. एका वस्तूला आपण ठेवतो, हा लकी आहे. ही गाडी माझी लकी आहे. हं. कारण ती गाडी घेतल्यानंतर तुमच्या कर्मानुसार त्याची कामं झालेली असतात. लक आणि अनलक पेक्षा कर्माला जास्त महत्व द्यायला पाहिजे असं मला वाटतंय. बरोबर. ते हां. तर आहेच. कारण हां. मी बऱ्याचदा तुमच्याकडून सुद्धा ही गोष्ट ऐकली की कर्म भविष्य बनवतं. हो, हो. माझ्या आणि गाडीवर सुद्धा मी माझ्या लेटर पॅडवर सुद्धा मी कर्म भविष्य बनवते असं लिहिलेलं आहे. हां. तरी त्यामागचं काय रहस्य आहे? हां, कर्म केल्याशिवाय काही होतच नाही ना. पण बऱ्याचदा म्हणतो की आकड्यांवरून भविष्य सांगितलं जातं. काय असतं, की तुमचा नंबर मी दाबला आणि तुमच्याशी बोलल्यानंतर तुमच्या शरीराभोवती
कुठल्याही वस्तूभोवती शरीराभोवती एक प्रकारचे वेव्ज असतात, वलय असते. हम्म. तर तुमच्या नावाने ज्यावेळेला मी नंबर दाबतो त्यावेळेला ते वेव्ज तुम्हाला कनेक्ट होतात बर. आणि तुमची पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग व्हायला लागते त्या वेव्जमुळे. हम्म. तर तुम्ही जास्त पॉझिटिव्ह थिंकिंग केला तर कॉन्फिडन्स लेवल वाढते बरोबर. आणि कर्म आपण कॉन्फिडन्स लेवलवर करत असतो. लक्षात ठेवा, हम्म. आपण सकाळी उठलो तर आपल्याला कोण सांगतं, कोण आठवण करून देतं, तर आपला आत्मविश्वास किंवा आपली कॉन्फिडन्स लेवल. कुणाला किती वाजता फोन करायचा आहे, कुणाकडे किती वाजता जायचं आहे, हे सगळं मेमरी रिकॉलिंग हे कॉन्फिडन्स लेवलवर होत असतंय. आणि बरोबर. कॉन्फिडन्स लेवल असेल तरच आपण कर्म करू शकतो, बरोबर. असा नाही, विषय आहे. हा मुद्दा तर खूप हा, बरोबर आहे, कारण बरोबर. कर्म आपण जे करतो हो हे आपण आधीपासून ऐकत आलो आहोत हो, की पण आपण जे करू. कॉन्फिडन्स लेवल असल्याशिवाय तुम्ही तसं कर्म करू शकत नाही. कारण तुम्ही 100च्या स्पीडनं गाडी चालवता, हा. मी 60च्या स्पीडनं चालवतो, माझी कॉन्फिडन्स लेवल तेवढी आहे. पण तुम्हाला विश्वास आहे की मी 100च्या स्पीडनं गाडी चालवलं तर मी कंट्रोल करू शकतो, ती कॉन्फिडन्स लेवल लागते. बरोबर. त्यामुळे नंबरमुळे ती कॉन्फिडन्स लेवल प्रॉपर बनायला सुरुवात होते. बर. हा. आता बऱ्याचदा असं म्हणतात की 8 आकडा हा खूप रहस्यमय आहे, किंवा हम्म. तो थोडासा लोक घाबरतात 8 आकडा घ्यायला, 8 नको असं सुद्धा मी बऱ्याचदा ऐकलंय. पण 7 कडे जास्त वळताना दिसतात, म्हणजे वाईस वर्सा. एक काय झालंय की अंकांच्या आधीपासून ग्रह तारे आहेत, ते ब्रह्मांडात बनलेले आहेत, पण नंबर मात्र माणसाने बनवलेले आहेत. मग तो 8 म्हणजे शनी, 7 म्हणजे केतू, असं का? एक कुंडली शास्त्रामध्ये एक सिम्बॉल म्हणून ते टाकलेले आहेत अंक, पण 7 म्हणजे केतूच आहे असं का म्हणायचं हे मला आजपर्यंत कळालं नाही. 8 म्हणजे शनी. अहो, जी आकृती, म्हणजे समजा एक उदाहरण देतो तुम्हाला की स्वस्तिक काढल्यानंतर मंत्र म्हटले जाते, मंत्र वगैरे पूजा झाल्यानंतर स्वस्तिक नाही काढत, आधी काढतात. कारण स्वस्तिक मध्ये असं आहे की टोटली पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर पडते, बरोबर ना? तसंच अंकांच्या मधनं सुद्धा एक प्रकारची एनर्जी बाहेर पडते. बर. मग हे ग्रह आणि हे नंबर ह्याला फक्त सिम्बॉल, म्हणजे पृथ्वीपासून 7व्या क्रमांकाला कोण आहे, दुसऱ्या क्रमांकाला बर. कोण आहे, त्यासाठी हे नंबर्स वापरले जातात. हम्म. पण ग्रह वेगळे आणि नंबर्सच्या आकृत्या ज्या आहेत हम्म. त्या आकृत्यांच्या मधनं प्रॉपर त्याची नंबरची ऊर्जा बाहेर पडते. त्यामुळे तुम्ही कुठला नंबर वापरता त्याच्यावर तुमची कॉन्फिडन्स लेवल डिपेंड आहे. आता अंक आणि ग्रहांबद्दल तुम्ही थोडक्यात सांगितलं, अजून विस्तारित रूपात तुम्ही कसा संबंध त्यांचा सांगू शकाल, अंक आणि ग्रहांचा? नाही, ग्रहांचा विषय तर वेगळाच आहे, बर. पण कसे अंक येतात त्याच्यावर मी आता 8 म्हणजे तुम्ही शनीला मानता ना, 888 आल्यानंतर काय होतो, 888 आल्यानंतर काय होतो, हम्म. ते 888 आल्यानंतर पार्टनरशिप टिकत नाहीये, त्यात धोकेबाजी 100% असते. पण तो 88 नेमका मोबाईल नंबर मध्ये कितव्या क्रमांकाला आहे त्याच्यावर डिपेंड आहे की घरची पार्टनरशिप तुटते का बाहेरची तुटते, हा. हे लक्षात ठेवा. ह्याच डीप मध्ये आहे. तर ते 8 येणं आणि किती वेळा येणं, नुसता सिंगल 8 हा वाईट नाहीये, बर. परफेक्ट आहे. जो शेतकरी आहे, कमिशन एजंट आहे, ह्या लोकांना 8 आकडा फार जास्त सूट होतो. का होतो, तर शेतकऱ्यानं जानेवारीत पेरलं तर मार्च मध्ये पीक येतं, 3 महिने लागतात त्याला. कमिशन एजंट सुद्धा एक प्लॉट विकायला किती दिवस लागतील काही गॅरंटी नसते. म्हणजे 8 मध्ये एक गूढ रहस्य लपलेलं असतं कायमस्वरूपी. 8 तारीख ज्याची असेल ना, त्याच्या एकतर एखादं गुपित काय ठेवायचं म्हणलं तर त्याला नाही जमत. तो बोलून दाखवत असतो, मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे, पण ती कामं सगळी 3-3 महिने पुढे जात असतात. तर हे असं अंकांचा आणि ग्रहांचा काय विशेष संबंध आहे, भरपूर शास्त्र आहे. वास्तुशास्त्रामध्ये पण अंकाचा वापर केलाय, कुंडलीमध्ये पण केलाय. पण पर्सनली आपण आपल्या रोजच्या जीवनात ज्यावेळेला अंक वापरतो त्यावेळेला ते तात्पुरते तुमच्यावर इफेक्ट कसे करतात ह्याला जास्त महत्व आहे. बरोबर. बऱ्याचदा आपण ऐकतो की 7, जसं तुम्ही पण सांगितलं की हम्म, 7चा हम्म, हम्म, केतू सोबत संबंध जोडला जातो, आणि हम्म. 7 हा आकडा फार स्पिरिच्युअल आहे असं सुद्धा मानलं जातं. याबद्दल काय सांगाल? नाही, 7 आकडा हा घड्याळातला सेकंद गटच आहे. बर. 7 तारखेला जन्मलेली लोक त्यांना पैशाला कधी कमी पडत नाही, कारण ते पुढारीच असतात. त्यांची चॉईस ही सगळी ब्रँडेड असते. त्यांना ते कुठेही उभारले तरी त्यांच्या आजूबाजूला 4 जण येऊन उभारतात. म्हणजे माणसं मिळवणे हा त्यांचा पहिला गुणधर्म आहे. 7चा कंटिन्यू पळणे हा दुसरा गुणधर्म आहे. आपण जे करतो ते 4 लोकांच्या पेक्षाही वर असावं असं त्याचा समज असतो, आणि असतोच तसा. 7 हा पुढारीच आहे. 7 असल्याशिवाय काही चालत नाही. 7 आपण म्हणतो एकमेकाला साथ हवी, त्यामुळे 7 हा फार सुंदर आणि चांगला आणि फायदेशीर नंबर आहे. आता आपण बघतो की प्रत्येकाचं जग हे मोबाईल नंबरशी जोडलेलं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण मोबाईलचा भरपूर वापर करत असतो. त्यावरूनच आपण काही रिलेशन्स बिल्ड करत असतो. त्यावरून बरेच रिलेशन बिल्ड केले जातात आणि पुढे फ्युचर पर्यंत ते नेले जातात.
तर मग न्यूमरोलॉजीमध्ये मोबाईल नंबरचा किती महत्व आहे किंवा प्रत्येक मोबाईल नंबरचा व्यक्तीशी कसा संबंध होतो, कशी ओळख निर्माण एक होते? पहिली गोष्ट, तुम्ही ज्यावेळेला एखाद्या दुकानात नंबर घ्यायला जाता, तिथं भरपूर नंबर असतात. हम्म. पण तुमची वागण्याची पद्धत कशी आहे, तुमची विचार करण्याची पद्धत कशी आहे, तुमच्या लाईफमध्ये आता काय घडते, त्यानुसार तुमची कॉन्फिडन्स लेवल तुमच्या मेंदूला सांगते तो नंबर घे. म्हणजे जो तुमच्याकडे नंबर येतो हा तुमच्या स्वभावानुसारच येतो. आणि समजा तुम्ही एखाद्याकडून सिलेक्टेड नंबर घेतला तर तो कसा नंबर आहे तसा तुमच्या स्वभावामध्ये चेंजेस होत जातात. बरं, मग हे चेंजेस होतात का? चेंजेस होतात, 100% चेंजेस होतात. पण काय माहिती का, नंबर्स तुम्ही रोज रात्री मोबाईल नंबर जर स्विच ऑफ करत असाल तर त्या नंबरचे इफेक्ट तुमच्यावर होत नसतात. बरं. आणि तुम्ही रात्रंदिवस जर मोबाईल चालू ठेवत असाल, कारण त्याचे वेव्हज तुमच्याशी कनेक्ट होत असतात. नंबर्समध्ये फार डीपमध्ये गेले 22 वर्ष झालं मी अभ्यास करतोय. त्यामुळं नंबरची बेरीज करण्यापेक्षा रिअल नंबर काय आहेत, सिक्वेन्स कसा आहे, शेवटचे 6 आकडे काम करतात त्याच्यात. बरं. तुम्ही कुणावर व्यवहार करता, तुम्ही घरात कसे आहात, तुम्ही तुमच्या मिसेस बरोबर कसे व्यवहार करता, किंवा सिंगल असाल तर तुमच्या घरच्यांशी कसे व्यवहार करता, त्याच्यावर तुमची कॉन्फिडन्स लेवल. घरात जर वाद असतील तर तो माणूस बाहेर डिस्टर्ब असतो, त्याची कॉन्फिडन्स लेवल कमी होते, त्याला लॉस व्हायला लागतो. हे तुमच्या नंबरमध्ये दिसू शकतंय आणि तेवढा गेस करू शकतो आपण. त्यामुळं नंबरचे इफेक्ट माणसावर 80-85% 100% इफेक्ट करतात. 5% त्याच्या समोर असणाऱ्या परिस्थितीवर डिपेंड असते. मोबाईल नंबर आणि जन्मतारीख याचा कसा संबंध येतो किंवा त्याची कंपॅटिबिलिटी बघा, कशी पाहिली एक जाते? 2 तत्व आहेत असं समजू आपण. हं. पाणी आणि अग्नी हे दोन्ही एकत्र येऊ शकत नाही. त्याच्यामध्ये कुठला तरी तिसरा भाग पाहिजेल आहे. बरोबर? तर मोबाईल नंबर जसा तुम्ही घ्याल तशी तुमची विचार करण्याची पद्धत स्टार्ट होते. त्यामुळे त्या नंबरचे तुम्ही जसे विचार कराल तसं ते नंबर तुमच्यावर इफेक्ट करतात. जर एखादा माणूस नवीन नंबर घेणार आहे, तर त्यानं नंबरमध्ये काय बघावं किंवा कशा पद्धतीने तो त्याची नंबर घ्यावा? जन्मतारीख ठरवते की तो वॉटर लेवल आहे का इलेक्ट्रिसिटी. 5-6 जर तारखेत आणि महिन्यात असेल तर इलेक्ट्रिसिटीची ऊर्जा तयार होते. बरं. मग त्याला 2 आणि 9 घेऊन चालत नाही, कारण 2 आणि 9 हा वॉटर लेवलवर काम करतो. त्यामुळं 1 ते 0 अंकामध्ये 5-6 आणि 2-9 हे 2 भाग वेगळे पडलेले असतात. त्यामध्ये फरक आहे. त्यामुळं तुम्ही नंबर घेताना आता समजा त्या मुलाची जन्मतारीख 6 असेल आणि मोबाईल नंबरमध्ये 9 आला असेल शेवटच्या 6 अंकात, तर ते कसं होतं की 9चं डोकं वर असतं आणि 6चं डोकं खाली असतं. 9 हा वॉटर लेवलचा मायनस पॉइंट आहे. 6 हा इलेक्ट्रिकचा मायनस पॉइंट आहे. बरं. मायनस मध्ये ते कनेक्शन होत नाहीये, ती क्रिया घडू शकत नाही. त्यामुळे डिप्रेशन येणे, झोप न लागणे, एखादी गोष्ट विसरणे. जर 9-6 नंबरमध्ये येत असेल किंवा तारीख त्याची जन्मतारीख 9 असेल आणि नंबरमध्ये 6 असेल, हा सुद्धा इफेक्ट कितव्या क्रमांकाला 6 आलाय किंवा कितव्या क्रमांकाला 9 आलाय ह्याच्यावर डिपेंड आहे. कर्म आणि मोबाईल नंबर याबद्दल तुम्ही काय सांगाल? कर्माला जास्त महत्त्व देतो, मोबाईल नंबर नंतर. कारण मी अभ्यास केला तो नंतर केलेला आहे. म्हणजे त्याच्यासाठी मला काही कर्म करावं लागलं, म्हणून नंबरचा अभ्यास झाला. त्यामुळं कर्माला तर पहिला महत्त्व दिलंच पाहिजे. मोबाईल नंबरमुळं तुमची कॉन्फिडन्स लेवल ग्रोथ होते. बऱ्याचदा लोक प्रेफर करतात की 777, 111, 999, 888 असे जे रिपीटेड नंबर आहेत याला व्हीआयपी नंबर सुद्धा मानलं जातं. तर या नंबर बद्दल तुम्ही काय सांगाल? काय झालंय रिपीटेड आता, नंबर्स. बरेच लोक सांगतात 3 वेळा 1 नको, 3 वेळा 7 नको. चांगल्या गोष्टींची संख्या वाढली तर काय फरक पडत नाहीये. पण निगेटिव्ह गोष्टींची संख्या वाढली तर ते आणि निगेटिव्ह व्हायला लागते. तसा तो प्रकार आहे. तुमची 8 ची संख्या वाढली तर ते जास्त निगेटिव्ह व्हायला लागतं. 1 हा पॉझिटिव्ह आहे, डिसिजन मेकर आहे. प्रत्येक जण 1 ची पॉवर वाढली तर तो एकदम पॉझिटिव्ह होणार. 7 हा मंत्र्याचं काम करतो, मान, प्रतिष्ठा, पैसा कमवतो. 7 ची संख्या वाढली तर काय फरक पडणार नाही. ज्या वेळेला आपण 3 ची संख्या वाढली, समजा 3 हा हेल्प करतो, 3 ची संख्या जास्त नसावी. हा, कारण मदत करणे, मदत ही गोष्ट म्हणजे कसं आहे की एखादा माणूस काय करू शकत नाही आणि त्याला मदत करायची, तर त्याला तिघ जण मदत करतायत म्हटल्यानंतर तो काहीच कामाचा नाहीये. म्हणून 3 ची संख्या वाढली की तिथं निगेटिव्ह ऊर्जा प्राप्त होते. बरं. आधी आपण बघायचो की लग्न जुळवताना कुंडली हम्म. याला फार महत्व दिलं जायचं, आहेच. पत्रिका जुळवल्या जायच्या. पण त्यासोबतच आता नंबर सुद्धा बघितले जातात आणि नंबरचं सुद्धा मॅच केलं जातं. मग बरोबर. याच्यात कंपॅटिबिलिटी कशी बघितली जाते? कुंडलीशास्त्र हे पुरातन काळातलं आहे, फार चांगलं आहे. पण नंबर्स ज्या वेळेला कसं असतं की नंबरमुळे त्या माणसाचा स्वभाव कळतो. एखाद्या मुलीची जन्मतारीख 16 किंवा 6 असेल आणि मुलाची 9 असेल, तर ते 6 आणि 9 मध्ये स्वभाव जुळत नाही. ते डिप्रेशन मध्ये जातात.
4 आणि 8चं लग्न झालं तर तिथं मानसिक तणाव कायम निर्माण होतो आणि 8चं आणि 8चं लग्न झालं ते टिकणार नाही. डिवोर्स पर्यंत जाऊ शकतो विषय. बरं. कारण डबल एटची पार्टनरशिप टिकत नाही. म्हणून तारखा सुद्धा लग्न जुळवण्यासाठी जन्मतारीख आणि महिना हे बघणं फार गरजेचं आहे. व्हीआयपी नंबर आणि व्हीआयपी नंबरची एनर्जी हम्म. म्हणजे नेमकं काय? व्हीआयपी नंबर खरे असतात का? व्हीआयपी म्हणजे काय? जास्त किमतीचा नंबर म्हणजे व्हीआयपी नव्हे. बरं. समजा 5 एकाचा नंबर आपल्याला बाबांना 500 रुपयाला मिळत असेल त्याला व्हॅल्यू नाहीये. लोकांचं कसं आहे की किंमत वाढवली की तो व्हीआयपी, पण त्याचे परिणाम काय आहेत हे बघत नाहीत. आता 5 वेळा 5 नंबर मध्ये घेतात. तो मस्त 50,000 रुपयाला सुद्धा नंबर विकतात लोक, पण त्याचा इफेक्ट काय हे नाहीये बघत. हम्म. एखाद्या कोणीतरी सांगितलं 5 वेळा 5 घ्या, म्हणजे आपल्या इथं हुपरीमध्ये चांदीचा व्यवसाय पूर्ण सिटीमध्ये. मी जाऊन हुपरीमध्ये चांदी विकेन का? मग सगळेच 5 असल्यानंतर घेणारा कोण आणि देणारा कोण? सगळेच एकसारखे आहेत. देणारा आणि घेणारा पाहिजे ना. हम्म. मग त्या नंबरचा इफेक्ट आपल्याला होतो. जर तुम्हाला फायद्यासाठी जर नंबर घ्यायचा असेल तर हम्म. एक शो म्हणून जर घेणार असेल तर मग तुम्ही 10 वेळा पण 5 घेऊ शकता. बरं. तसं नाही. त्या नंबरमधनं तुमच्या लाईफमध्ये काय उपयोग करून घ्यायचा जर असेल तर हे अल्टरनेट नंबर पाहिजे. बरोबर. हा. बिझनेस ओनर साठी कोणता नंबर चांगला असू शकतो? तुमचा कुठला बिझनेस आहे? यावरही ठरतं. हा, बरं. तुमचा इलेक्ट्रिसिटीचा बिझनेस आहे का? तुमचा समजा एक तुमची फाउंड्री आहे, अग्नितत्वावर चालते. कुणाचा पाण्याचा बिझनेस आहे. हम्म. पण तो बिझनेस सुद्धा तुमच्याकडे कसा आलाय की तुमच्या स्वभावामुळे तुमच्याकडे तो बिझनेस येतो. हम्म. तसा तो नंबर सुद्धा तसाच पाहिजे ना. बरोबर. म्हणजे तुम्ही काय बिझनेस करायचा आहे हा तुमची तारीखच ठरवते. हम्म. मला कशात इंटरेस्ट आहे, मी कशात डेव्हलप करू शकते. हम्म. म्हणजे तुमचं तारीख आणि महिना, तुमच्या तारखेमध्ये काय आहे आणि महिन्यामध्ये काय आहे, असे समजा तुमचे 2-2 तारखांचे 2-2 व्ह्यूज असतील तर तुम्ही 2-2 बिझनेस करायला सुरू करता. जन्मतारीख करिअर तुमचं सांगू शकतं का? जन्मतारीख करिअर नाही सांगू शकत, त्याचं कर्म करिअर सांगू शकतं. पण कर्मासाठी हे तारखा डिपेंड असतात. तर जन्मतारखेवरून असं कोणी सांगू शकत नाही हा मंत्री होईल, हा इंजिनियर होईल, हा डॉक्टर होईल. हम्म. तो करिअर मध्ये त्याच्या परिस्थितीनुसार त्याचं कर्म ठरलं जातं आणि त्याच्यानुसार तो बनतो. आता डॉक्टर होणारा मेडिकलचं दुकान सुद्धा टाकू शकतो, कारण डॉक्टर होण्यासाठी त्याला जे पूरक वातावरण पाहिजे ते मिळत नाही, पण तो मेडिकल रिलेटेड काम करतो. अंकशास्त्र हे विज्ञान आहे की श्रद्धा? अंकशास्त्र हे सायन्स आहे, विज्ञान आहे, श्रद्धा नाहीये. श्रद्धा म्हणजे कशाला? एक श्रद्धा हा शब्द कुठं जोडला जातो की भविष्याच्या गोष्टींसाठी श्रद्धा जोडली असते. समजा मी तुम्हाला एक नंबर दिला आणि तुम्हाला सांगितलं तुम्ही कोट्याधीश व्हाल, चुकीचं आहे ते. बरं. नंबर एक मिठाचं काम करते. कुठलेही शास्त्र घ्या, वास्तुशास्त्र, कुंडलीशास्त्र, संख्याशास्त्र, हे मिठा एवढंच काम करतंय. कर्म हे तुम्हाला करायलाच पाहिजे ना. म्हणजे तुम्ही अन्न शिजवला, त्यात मीठ नाहीये, अन्न गोड लागणार नाही. हम्म. समजा 5 लेडीज आले, 5 लेडीजना स्वयंपाक करायला लावायचा. प्रत्येक म्हणतात ना हाताला चव असते, पण त्यांना मीठ देऊ नका. सगळ्यांची चव सेम लागेल, पण मीठ घातल्यानंतर कुणाची टेस्ट कुणाच्या हाताला काय आहे हे कळू शकतं. म्हणजे हे शास्त्र सुद्धा मिठासारखं काम करत आहे. पूर्ण लाईफ हे शास्त्रावर नाही डिपेंड, तुमच्या कर्मावर डिपेंड आहे. बर. हा. आता माझी जन्मतारीख जी आहे ती 24 आहे. 24 Yes. सप्टेंबर आहे. हा, 24 सप्टेंबर. हा. आता हे बघा 24 हा कसा असतो की 2 आणि 4 आला, पण त्याची बेरीज काय आली? 6 आली. 6 काय करतो? कॅल्क्युलेट करत असतो. बर. काय केल्यावर काय होईल, असं केल्यावर काय होईल. म्हणजे बेरीज आणि वजाबाकी 6 आकडा हा तुमचा मूळ स्वभाव आहे. हा तुमच्या माइंड मध्ये 6 आकडा खेळत असतो, पण 2 आणि 4 हा रिअल मध्ये असतो. 4 हा कुऱ्हाडीसारखा आहे, जे नेमात बसतंय, जे आपल्याला पटतंय तेच तुम्ही करणार. पण त्याच्या आधी 2 आहे. 2 हा कलाकार आहे. 24 हा कलेवर जास्त महत्व देतो. तिथं पैशाची व्हॅल्यू नसते. हम्म. पैसे मिळाले तर ते कुठं जातात त्यांनाच कळत नाहीये. हा 24 आहे. 21 ते 29 ह्या ज्या काही तारखा आहेत ह्या रोमॅन्टिक असतात, प्रेमात पडतात, लव्ह मॅरेज करतात, पण त्या महिन्यावर त्याचं डिपेंड आहे त्याची पॉवर. बर. आता आपण एक टेस्ट घेऊया. म्हणजे टेस्ट म्हणण्यापेक्षा आता माझ्यासोबत अजून 2 आपले कॅमेरामन पण Yes, आहेत, yes. तर त्यांच्याकडून आपण त्यांची पण तारीख विचारून घेऊया आणि हम्म. त्यावर तुम्ही त्यांना पण सांगा. हो. निशांत तुझी तारीख आहे 2 जून त्याची तारीख 2-6 हे 2 जो असतो ना त्याला खूप नॉलेज असतं, पण ते नॉलेज त्या महिन्यामध्ये 6 आल्यामुळं अपडाऊन होत असते. म्हणजे त्याची बेरीज वजाबाकी सारखी आपण असं केलं तर परफेक्ट एक जर रूट पकडला ह्या 2-6 वाल्यांनी आहे. तर ते शेवटपर्यंत जाऊ शकतात. बर. मग प्रत्येक गोष्टीत हे काम करायचं आहे.
ते 50% गेलं की ते दुसरंच काहीतरी घ्यायचं. हम्म. तिथं 50% जायचं. मग त्याच्यात कंटाळा आला की दुसरंच काहीतरी. म्हणजे आपण करतोय त्या कामाचा हिशोब जर करत बसलं तर तिथं काही शिल्लक राहत नाहीये. हा. 2 हा वॉटर लेवलचा प्लस पॉइंट आहे आणि 6 इलेक्ट्रिकचा मायनस पॉइंट आहे. हे प्लस मायनस ह्या लोकांना लोक इमर्जन्सीसाठीच बोलवतात. इतर टायमाला कोण बोलवत नाही. गर्दी करायला यांना बोलवतात. पण जेवायला जायला नाहीत बोलवत. बरं. असा विषय आहे तो. चिन्मय, तुम्ही काय सांगाल? तुमची जन्मतारीख काय आहे? एक एक बार. बार 1 हा डिसिजन मेकर. खूप संयम असतो एक वाल्यांना. काय होते होऊ दे, पण 11th आवरला एकच डिसिजन असते. मला जमणार नाही आणि इथून पुढे ते होणार नाही. बर. हे एक 12चं वैशिष्ट्य आहे. हम्म. कारण वर्षात 12च महिने आहेत. त्यामुळे हे डिसेंबर पर्यंत बघणार वाट. हम्म. पण डिसेंबरला एंडला सांगणार हे जमणार नाही आणि इथनं पुढे माझ्याकडे यायचं नाही. हे एक 12च. मग एखादी चांगली गोष्ट असेल तर त्यातनं ते डेव्हलप कसं करायचं, त्यातनं ती शाखा कशी काढायची, वेगवेगळे बिझनेस कसे काढायचे, हे डिसिजन द्यायचं काम एक 12 वाले करतात. नाही, बऱ्याच गोष्टी कदाचित मला तर माझ्या सगळ्या गोष्टी पटल्या तुम्ही हम्म. ज्या सांगितल्या त्या. तर यांना दोघांना सुद्धा बहुतेक पटल्या असणार आहेत त्या हं. गोष्टी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता शेवटच्या प्रश्नाकडे येऊया हम्म. या भागातल्या. लोकांनी संख्यांवर म्हणजे अंकांवर विश्वास ठेवा जास्त की स्वतःच्या मेहनतीला जास्त महत्व द्यावं? मेहनत म्हणजे कर्म करण्यासाठी कॉन्फिडन्स पाहिजे ना. मला कॉन्फिडन्स लेवल आहे, मी हे करू शकतो, तेव्हाच मी करू शकतो ते. बरोबर. तर कॉन्फिडन्स नसेल तर तो काम करू शकत नाही, मेहनत करू शकत नाही तो. म्हणजे एक माणूस दिवसात एक खड्डा काढू शकतो की त्याचं कामच आहे हम्म. खड्डा काढणे. आणि एखाद्याला तिथं लावलं की तू खड्डा काढ एवढा, नाही नाही करू शकत ते, त्याचं काम नाहीये ते. नंबर हे एक शास्त्र आहे, तुमच्या बरोबर असते ते. लोकांना तुम्ही सांगितलं असतं की हा माझा नंबर आहे. तो नंबर काय तुमच्या जन्मताच आलेला नसतो तुमच्या बरोबर. तुमचं शरीर हे 1 ते 0नच बनलेलं आहे. जसं 1 ग्राउंडला 0. ह्या शरीरामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 0. तसंच जे निसर्गात आहे ते रिअल मध्ये काम करतं. त्यामुळे तुमची जन्मतारीख किंवा शास्त्र ह्याच्यापेक्षाही कर्म फार महत्वाचे. बरोबर. तुम्ही चांगला नंबर घेतला, वास्तुशास्त्रानुसार घर बांधला आणि घरात टीव्ही बघत बसला, तुम्हाला कोण आणून देणार आहे का? नाही. कर्म हे केलंच पाहिजे. आणि म्हणून म्हणतो मी, कर्म हेच भविष्य बनवते. फक्त स्मार्ट कर्म करायचं कसं, हम्म. हे शास्त्राचा वापर करून तुम्ही करू शकताय. बरोबर. हा. नाही, हा मुद्दा बरोबर आहे. जर आपण थोडक्यात रोड मॅप यूज केला, हो कुठं जायचं हे डेस्टिनेशन आपल्याला हो ठरवायचं आहे. पण गाडी फक्त तुम्हालाच चालवायला हा पाहिजे. फक्त रस्ते 4 जर निघाले तर त्या 4 रस्त्यांमध्ये आपण कुठला रस्ता निवडायचा हो. हे आपल्याला शास्त्र सांगायला मदत करू तर शकतं. मला काय सांगायचंय की प्रत्यक्षात बोलणे आणि एखाद्यानं मीडियावर काय टाकलं, हे टाकलं, ते टाकलं, कुणाला जास्त महत्व द्यायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. रियालिटी काय आहे, सायन्स काय आहे, प्रत्यक्षात काय घडतंय ह्याचाही आपण विचार केला पाहिजे. कुणीतरी काहीतरी सांगणं आणि प्रत्यक्षात अनुभवात येणं ह्यात फार जमीन आसमानचा फरक आहे. बरोबर. त्यामुळं रिअल कर्म आहे, कर्मावर जास्त महत्व द्या. आणि त्या कर्माला जसं मिठाची साथ असते जेवणाला, तशी ती नंबराची असू दे किंवा वास्तुशास्त्राची असू दे किंवा कुंडली शास्त्र. आता हे बघा, कुंडली परफेक्ट जुळते आणि तुम्ही लग्न करून टाका, त्या नवरा बायकोच्यात भांडण होणार नाहीत. होणार की. अशी कुठलीच जोडी नाही आहे की त्यांच्यामध्ये भांडण झालेलं नाहीये. भांडणाशिवाय संसारच नाहीये. मग कुंडली कशी जुळवली आहे? म्हणून प्लस मायनस लाईफ असते. तुम्हाला आज फायदा झाला तर उद्या तोटाही हा होणारच. रात्र झाल्याशिवाय सकाळचं महत्व कळत नाही. तुम्ही रात्रभर जागे राहिला, सकाळी तुम्हाला फ्रेश वाटत नाहीये. म्हणून प्लस आणि मायनस हे लाईफ मध्ये असणारच. मग तुम्ही काय वाटेल ते करा. बरोबर. तुम्ही ज्या मार्गाने पैसे कमवता त्या मार्गानेच तुम्हाला सुख कसं मिळणार आहे. हम्म. कुठंतरी प्लस मायनस ही गोष्ट असतेच. बरोबर. आतापर्यंत 22 वर्षामध्ये एखाद्या क्लायंटचा एक्सपिरियन्स तुम्ही कुठला सांगू शकाल की जो तुम्हाला जास्त लक्षात राहिला? इन जनरल सांगतो तुम्हाला हम्म. काय असतं. प्रत्येक वेळेला मानसिक त्रास होणे ही गोष्ट फार चुकीची आहे. हम्म. माणसानं विदाऊट टेन्शन लाईफ जगावं. जर तुम्हाला वारंवार टेन्शन होत असेल, त्रास होत असेल, तर तुम्हाला प्रत्येक 7 महिन्यातनं एकदा मेडिसिन खावं लागतं. म्हणजे टेन्शन हा माणसाचा खरा शत्रू आहे. तुम्ही जर आनंदी जीवन जगत असाल, जे काय आहे ते बोलत असाल, एखाद्याबद्दल वाईट बोलू नये, तर असं असेल तर तुमचं शरीर व्यवस्थित राहतं. आपण आहे तर दुनिया आहे ना. मी आहे तर दुनिया आहे. मी नसेल तर तुम्ही कोणाला काय विचारणार आहे? तुम्ही दुसऱ्याला विचारणार. म्हणून आपण पहिला आपल्याला महत्व दिलं पाहिजे. म्हणून आपलं कर्म कसं आहे, आपण काय विचार करतो, त्याच्यावर आपली पॉवर डिपेंड आहे.
तुम्हाला खरंच जग जिंकायचं असेल ना, पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे म्हणजे तुम्ही जग जिंकलं असं त्याचा अर्थ. नंतर आता झोपलाय 2 तासानंतर झोप लागते, काय ते शरीराचा उपयोग आहे? शरीर हे एकदाच मिळतं हो. त्यामुळं कॉन्फिडन्स लेव्हल, पैसे, हे सुख असेल तर ह्या गोष्टींचा उपयोग आहे. तुमचं शरीर व्यवस्थित असेल तर पैसा, गाडी, बंगला याचा उपयोग आहे. नाहीतर काय उपयोग आहे त्या पैशाचा आणि बंगल्याचा? बरोबर. म्हणून पहिलं आपण आपल्याला महत्त्व दिलं पाहिजे. आपलं शरीर योग्य आहे तर सगळी दुनिया आहे. नाही, अंकांची ही गंमत तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हो. सांगितलीत आणि मेन म्हणजे जो सगळ्यांना पडलेला प्रश्न असतो की अंकांची बेरीज करतात. गाडी नंबरची बेरीज करतात आणि हे त्यावरून बघा, ठरवतात चांगला की वाईट. अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो, की काही माझे मित्र आहेत वास्तुतज्ञ. ते काय म्हणतात, की आम्ही ज्यावेळेला तिथं बघून येतो, त्यावेळेला तिथली सिच्युएशन येऊन आम्ही ज्यावेळेला चर्चा करतो, मी त्यांना बाकी काही विचारत नाही. त्या जागेचा सर्व्हे नंबर सांगा म्हणतो. हम्म. तर सर्व्हे नंबरवर ते जे काय मी प्रिडिक्शन देतो, ते सेम असतं तिथं. ते म्हणले, "आम्ही जाऊन बघतोय ते कळतं आम्हाला." ते कसं आहे, नंबर्स तुमच्या जागेमध्ये काय-काय झालेलं आहे, त्याच्यानुसार ऑटोमॅटिकली तिथं नंबर्स आलेले असतात. बर. मला एक उदाहरण सांगतो. जर सर्व्हे नंबरमध्ये 91 असेल, तो समजा 4091 असेल किंवा 2791 असेल, तो जेवढा एरिया आहे 91चा, त्याच्यामध्ये एक तरी मंदिर असतं. असणार म्हणजे असणार. 20 आल्यानंतर काय असतंय? त्या ओढ्याच्या कडेला, नदीच्या कडेला काही जागा असतात. त्या ठराविक जागांच्यामध्ये 20 हा नंबर येतो. म्हणजे त्या जागेमध्ये काय झालं आत्तापर्यंत, तसे ऑटोमॅटिकली ते नंबर्स तिथं पोहोचतात. ऑटोमॅटिकली नंबर्स तुमच्याकडे खेचले जातात. तुम्ही वागायला कसं आहे, तसे ऑटोमॅटिकली नंबर तुमच्या मागे लागतात. बरोबर. आणि तुम्ही जसे नंबर घेऊ, तसे नंबर्स तुम्ही ॲक्टिव्हेट तुमच्या लाईफमध्ये होऊ शकतो. हम्म. म्हणून नंबरचा वापर आपल्याला होतोच, नंबरचा उपयोग होतोच. पण तो तेवढ्या प्रमाणात होतो, त्याच्यावर आपण कर्म करून फायदा घेतो ना. बरोबर. ही छान तुम्ही संकल्पना जी नंबर शास्त्र असेल म्हणजे अंकशास्त्र असेल, हं. न्यूमरोलॉजी असेल, याबद्दल खूप छान तुम्ही माहिती सांगितली. त्याबद्दल त्याबरोबरच आपल्या छान गप्पा सुद्धा रंगल्या हो. आणि तुम्ही तुमचा वेळ दिलात, आमच्या स्टुडिओला आलात आणि अंकशास्त्राबद्दल आणि आमच्या काही म्हणजे जसं मी माझी जन्मतारीख सांगितली त्याबद्दल सांगितलं. बरेच आपण टेस्ट सुद्धा केली आणि तुमचा एक्सपिरियन्स सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक यू. आज आपण न्यूमरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्र याबद्दल जाणून घेतलेलं आहे. प्रत्येक अंकाच्या मागे काहीतरी पॉवर आहे आणि ती पॉवर प्रत्येक माणसाला कशा पद्धतीने मदत करत असते. जसं की त्याच्यात आपण एक ऐकलं की आपल्याला डेस्टिनेशन माहिती आहे किंवा आपल्याला ज्या डेस्टिनेशनला जायचं आहे, जेव्हा आपण गुगल मॅपला ते डेस्टिनेशन टाकतो तेव्हा आपल्याला 3 ते 4 रस्ते दिले जातात. अल्टरनेट रोड्स दिले जातात. जेणेकरून आपल्याला जो सोयीस्कर पडेल तो आपण निवडावा आणि त्या पद्धतीने आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी प्रिपरेशन, मेहनत आणि त्याचबरोबर कर्म हे फार महत्वाचं आहे आणि या कर्मावर जर आपण विश्वास ठेवला, स्वतःवर विश्वास ठेवला, कॉन्फिडन्स बिल्ड केला, तर आपण चांगल्या पद्धतीनं आपल्याला जे हवंय ते करिअर निवडू शकतो, त्याच्यावर काम करू शकतो आणि आपल्या मेहनतीनं आपल्याला जे हवंय ते मिळवू शकतो. आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुम्हाला अंकाच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा काही क्वेरी असेल तर तीही तुम्ही आम्हाला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. आणि असेच नवनवीन पॉडकास्ट जर तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या साधं सरळच्या पेजला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही याचे शॉर्ट्स इंस्टाग्रामवर सुद्धा बघू शकता. इंस्टाग्रामवर सुद्धा साधं सरळ या नावाने आपलं पेज आहे, तर तिथेही सुद्धा तुम्ही फॉलो करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत असेच नवनवीन पॉडकास्ट शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर तुमच्या आवडीचा गेस्ट आमच्या पॉडकास्टमध्ये पाहायचा असेल तर नक्की कमेंट करा. खाली दिलेल्या नंबरवर कॉल देखील तुम्ही करू शकता आणि त्यानुसार आपण तुमच्या आवडत्या गेस्टला आपल्या स्टुडिओत बोलवूया आणि त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच धमाकेदार आणि नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट तुमच्यापर्यंत येतील. थँक्यू.